जय हिंद मित्रांनो, आपल्या टीप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तिसरी बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणी जी की 2025 ला होणं अपेक्षित आहे त्या संदर्भामध्ये खरंच जो प्रस्ताव आहे तो मंत्रालयामध्ये पोहोचलेला आहे का, त्या प्रस्तावामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे, कधीपर्यंत परीक्षा होऊ शकते, कोणामार्फत परीक्षा होणार आहे, सिलेबस मध्ये काही चेंजेस होणार आहे का, त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया महत्त्वाची माहिती। परंतु महत्त्वाची माहिती पाहण्याच्या पूर्वी आपण जे आहे काही गोष्टी या ठिकाणी ज्या की पुढच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्तासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमच्या अभ्यासाला जोड म्हणून या ठिकाणी जे आहे मिशन टेट बॅच 2.0 उपलब्ध आहे। या बॅच मध्ये तुम्हाला टेट 2025 करिता जे सगळे विषय आहेत त्या सर्व विषयांचे जे आहे परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। विशेष म्हणजे डेली प्रत्येक विषयाचा लाईव्ह लेक्चर असेल, लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर सेम लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये उपलब्ध असणार आहे। पीडीएफ नोट्स महाराष्ट्रामधली टॉपच्या लेवलची जी टेस्ट सिरीज आहे ती असेल, त्यातल्या त्यात डाऊट क्लिअरिंगचं सेशन, आयबीपीएस एक्सपर्ट असलेली संपूर्ण फॅकल्टी आणि हो विशेष म्हणजे अनलिमिटेड व्ह्यूज, म्हणजे एक लेक्चर जर तुम्हाला नाही समजलं तर आपण कितीही वेळेस सेम लेक्चर पाहू शकता आणि ते देखील 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सहित। हे संपूर्ण जे पॅकेज आहे ते अगदी सहजपणाने तुमच्याकरिता अवेलेबल आहे आणि ही जी काही टीम तुम्हाला दिसत आहे ही टीम तुमच्या प्रत्येक डाऊटला क्लिअर करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे 24/7। तुम्हाला जर का यांच्या मार्गदर्शनाखाली टेट परीक्षेची आज आता ताबडतोब तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप आहे ते आपण डाउनलोड करू शकता आणि आपलं जे शिक्षक होण्याचं स्वप्न आहे त्या संदर्भामध्ये पहिलं पाऊल आजच उचलायला सुरुवात करू शकता। चला आपण येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टेटचा जो प्रस्ताव आहे तो खऱ्याच अर्थाने मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे का, या संदर्भामध्ये एक सोशल मीडियावरती बातमी व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे। याच बातमीच्या पाठीमागचं जे काही तथ्य आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये निर्माण होणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न देखील अभ्यासणार आहोत। बघा याचं टायटल आपल्याला दिसतोय, शिक्षक भरतीसाठी जी टेट परीक्षा आहे त्याचा प्रस्ताव सध्या जे आहे मंत्रालयामध्ये आहे। जनरली आपण थोडक्यामध्ये बातमी बघूया। पुण्यावरूनच ही इश्यू झालेली बातमी आहे। राज्यामध्ये शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता पुन्हा टेट परीक्षा घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आलेला आहे। या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यामुळे राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाणार आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला। त्यानंतर राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे। 18,000 शिक्षकांची भरती झालेली आहे। त्यानंतर जे आहे तो दुसरा टप्पा आहे, शिक्षक भरतीचा जो दुसरा अध्याय आहे त्याला देखील सुरुवात होते आहे वगैरे। त्यांनी जनरली जो काही बॅकग्राऊंड आहे सध्याच्या घडीला तो बॅकग्राऊंड या ठिकाणी सांगितलेला आहे। आता हा झाला जनरल सोशल मीडियावरचा मेसेज। खरंच असं आहे का, याच्यापेक्षा व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बघूया, त्यानंतर त्याच्यामधल्या ज्या काही शक्यता आहेत त्या शक्यता बघूया। बघा टीईटीचा अंतिम जो निकाल आहे, टीईटीचा अंतिम निकाल लवकरच लागणार आहे। आता ही आहे ऑथेंटिक माहिती। आता याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो, परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर महेश पालकर, त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल जे आहे जाहीर करण्यात आलेला आहे। जे आपल्या सर्वांना कल्पना आहे, मागच्या आठवड्यामध्ये टीईटीचा इंटरिम जो काही रिझल्ट आहे तो पब्लिश झालेला आहे। अंतिम निकाल येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येईल। तसेच ही गोष्ट आहे आपल्यासाठी महत्त्वाची, अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयामार्फत शासनाला जे आहे सादर करण्यात आलेला आहे। शासनाची मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेबाबतची जी पुढील कारवाई आहे ती केली जाणार आहे। आता या संदर्भामध्ये जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर टीईटीचा अंतरिम निकाल लागलेला आहे। तो निकाल येत्या आठवड्याभरामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे, कारण 6 तारखेपर्यंत जो इंटरिम रिझल्ट आहे त्याच्यावर जर कुणाला आक्षेप असेल, त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल, कुणाचा जर रिझल्ट राखीव ठेवलेला असेल, त्या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेण्याकरिता 6 फेब्रुवारीची तारीख देण्यात आली होती। आता ती तारीख संपून गेल्यापर्यंत जे काही अर्ज आले असेल, ज्या काही आक्षेप त्रुटी या संदर्भामधले मेल आलेले असतील त्याचा विचार होईल। कदाचित 8 दिवस 10 दिवस त्या संदर्भामध्ये लागतील आणि येत्या 10 दिवसांच्या आतमध्ये जास्तीत जास्त शक्यता आहे की टीईटीचा जो अंतिम निकाल आहे
तो जाहीर केला जाणार आहे। ही गोष्ट आपल्याला ऑथेंटिक पद्धतीने माहिती आहे, कारण मी देखील मागच्या 3-4 दिवसांपासून जे आहे पुणे या ठिकाणी असल्या कारणाने तिथे बऱ्याच गोष्टी ज्या आहे फॉलोअप घेता आल्या, त्या माध्यमातून देखील ही गोष्ट आम्ही फॉलोअप घेण्याचा प्रयत्न केला, मी स्वतःहून प्रयत्न केला। त्यावेळेस हे लक्षात आलं की 1 ते 1.5 आठवड्यामध्ये जे आहे आपल्याला टीईटीचा निकाल पाहता येऊ शकेल। आता राहतो आहे आता खालची जी दुसरी महत्त्वाची बाजू त्यांनी सांगितलेली आहे की जो टेट परीक्षा आहे, टेट परीक्षेचा जो काही प्रस्ताव आहे, जो काही प्रपोजल आहे, तो मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे। या बाबतीमध्ये सत्यता काय, तर या संदर्भामध्ये देखील मित्रांनो जर आपण माहिती काढण्याचा प्रयत्न केला, मी आपल्या सोर्सेसच्या माध्यमातून जेव्हा माहिती काढण्याचा प्रयत्न केला, तर एक गोष्ट आपल्याला खात्रीशीर पद्धतीने समजलेली आहे की खऱ्याच अर्थाने आयुक्त कार्यालयाच्या वतीने मंत्रालयामध्ये हा जो प्रस्ताव आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 चा, तो प्रलंबित आहे, त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। आता त्याला मंजुरी मिळणं आवश्यक आहे। त्यामध्ये कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहे याचा जेव्हा आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न केला, माहिती काढण्याचा प्रयत्न केला, तर प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे की ज्या पद्धतीने 2022 ची परीक्षा आयोजित केली गेली होती, मग एक कन्फ्युजन आपल्या अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। इथे जसं सांगण्यात आलेलं आहे की परीक्षा परिषदेच्या वतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत। तर आता हे टीईटीच्या धर्तीवर होणार आहे की काय, असं कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे, पण मुळात जे आहे तसं नाहीये। लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची ती जबाबदारी आहे टेट परीक्षा घेणे, टीईटी घेणे, परंतु ते स्वतःहून ती घेत नाही। त्या संदर्भामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट देतात। त्यांनी मागच्याही वेळेस जे आहे नोटिफिकेशन जर आपण बघितली असेल तर मागच्या टेट परीक्षेची नोटिफिकेशन परीक्षा परिषदेने काढली होती, परंतु परीक्षा घेणारी जी कंपनी होती IBPS होती। आताचा जो नवीन प्रस्ताव आहे त्या नवीन प्रस्तावामध्ये देखील आपल्याला एक गोष्ट हेच पाहायला मिळालेली आहे की परीक्षा परिषद यांच्या माध्यमातून जे काही परीक्षा घेणार आहे ते IBPS मार्फतच घेतली जावी, कारण त्याच्यामध्ये आपल्याला सिलेबस बदललेला नाहीये, त्यामध्ये त्याचा फॉर्मॅट बदललेला नाहीये, प्रश्नांची पातळी बदललेली, म्हणजे एकूण सांगायचं झालं तर टेटच्या परीक्षेच्या स्वरूपामध्ये कोणताही बदल झालेला नाहीये। त्यामुळे आणि यांना अनुभव देखील आहे IBPS ला, त्यामुळे IBPS मार्फतच परीक्षा व्हावी अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। आता येतो आहे प्रश्न पुढचा की मंत्रालयामधून मग तो कधी मंजूर होईल। यामध्ये सध्या तरी 2 शक्यता आपल्याला या ठिकाणी वर्तवल्या जाताना दिसत आहे। मी देखील मागच्या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला फेज 2 ची जाहिरात एकदा येऊ देणं हे महत्वाचं आहे। एकदा फेज 2 ची जाहिरात आली म्हणजे फेज 2 स्टार्ट झालेला आहे, आता त्याला धक्का लागणार नाही, ठीक आहे। म्हणजे आता पुढची जी काही प्रक्रिया आहे ती सहजपणाने चालू होऊन जाईल, परंतु आपण जर का याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर फेज 2 ला थोडासा उशीर लागताना आपल्याला दिसत आहे। त्याच्या पाठीमागचं कारण रोस्टर आहे, बऱ्याच आस्थापनांचे रोस्टर कंप्लीट नसल्या कारणाने आणि त्यांना अगदी रांगा लावाव्या लागत आहेत आपलं रोस्टर कंप्लीट करून घेण्याकरिता, त्यामुळे थोडंसं ते डिले होताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे फेज 2 जर थोडासा लांबला तर मग टेट परीक्षा देखील किंचितशी लांबू शकते, त्या तुलनेमध्ये एखाद महिना 15 दिवस, कारण जे आहे जे मंत्रालयामधले सचिव असेल, उपसचिव असेल किंवा त्यांची सगळी जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून एका गोष्टीचा हा देखील विचार केला जातो आहे की फेज 2 होत असताना आता तुर्तास टेटची परीक्षा का बरं घ्यायची, हा देखील एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला गेला। म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। आणि दुसरी मतमतांतरे अशा प्रकारची आहे की टेट 3 आपल्याला द्यावी लागणार आहे, कोर्टामध्ये आपण त्या पद्धतीने शपथपत्र दिलेलं आहे। टेट 2 ज्याच्या माध्यमातून हा जो दुसरा टप्पा राबवला जातो आहे त्याची वॅकन्सी 2022-23 च्या संच मान्यतेवर आहे आणि टेट 3 जी होणार आहे त्याची जी काही वॅकन्सी आहे ती 2024-25 च्या संच मान्यतेवर होणार आहे। म्हणजे दोन्ही डिफरंट आहे, त्यामुळे ही घ्यायला हरकत नसावी। त्याच्यामुळे आता त्या संदर्भामध्ये निर्णय कधी घेतला जाईल तो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण आपल्या परीने जे काही टीम काम करते आहे त्या टीम मार्फत याही गोष्टींचा पाठपुरावा करणार आहोत की तो जो प्रस्ताव आहे लवकरात लवकर मंजूर व्हावा, आयुक्त कार्यालयामार्फत जे आहे पुन्हा परीक्षा परिषदेपर्यंत ती गोष्ट पोहोचावी, कारण त्यांना टेंडर काढावा लागणार आहे आणि टेंडर मार्फत जे आहे ऑफिशियली त्यांना हँडओव्हर करून द्यावा लागणार आहे ती जबाबदारी की आपण आपल्या परीने आता जी काही परीक्षा आहे ती घेण्याचं नियोजन करावं। परंतु एक गोष्ट यावेळेस ही देखील समजलेली आहे की मागच्या वेळेस ज्या पद्धतीने 22 दिवसांचा कालावधी मिळाला होता टेट परीक्षेकरिता, तर त्याच्यापेक्षा जास्त कालावधी मिळेल। किमान जे आहे 40 दिवसांचा कालावधी हा जो आहे कोणत्याही परीक्षेकरिता मिळणं अपेक्षित आहे। किमान 40 ते 50 दिवसांचा कालावधी यावेळेस
IBPS मार्फत आपल्याला दिला जाऊ शकतो अशी दाट शक्यता आहे. कारण प्रस्तावासंदर्भामध्ये मी जेव्हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की त्यामध्ये त्या गोष्टी देखील मेन्शन करण्यात आलेल्या आहेत. तसंच व्हावं, लवकरात लवकर टेट परीक्षेची जी नोटिफिकेशन आहे ती देखील पाहायला मिळावी आणि हो त्याच्या पूर्वी जो काही फेज 2 आहे त्याची जाहिरात देखील आपल्याला पाहायला मिळावी हीच आपली सर्वांची इच्छा आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे मित्रांनो आपण अजिबात गाफील राहायचं नाही. परीक्षा कधीही डिक्लेअर केली जाऊ शकते. जास्तीत जास्त शक्यता आहे की मार्च महिन्यामध्ये टेट परीक्षेची नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळू शकते आणि मार्च महिन्यामध्ये जर का नोटिफिकेशन मिळाली तर मग तिथून पुढे आपल्याला किमान 40 दिवसांचा कालावधी अभ्यासाकरिता त्या परीक्षेच्या तयारीकरिता मिळू शकतो. त्याच्यामुळे मार्केटमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्याही प्रकारच्या चर्चा जर असतील तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करा आणि आपला जो काही फोकस आहे तो केवळ अभ्यासावरच करा. कारण यावेळेस कॉम्पिटिशन मागच्या तुलनेमध्ये थोडंसं जास्त टफ आहे. कारण अभियोग्यता धारकांना परीक्षेचं स्वरूप बाकी साऱ्या गोष्टी माहिती पडलेल्या आहेत. बरेच कॅन्डिडेट जे आहे अगदी मागच्या 6-6 महिन्यांपासून अभ्यासाला लागलेले आहे. आता त्यांच्या तुलनेमध्ये आपल्याला जर का मैदानामध्ये उतरायचं असेल तर आपल्याला जेवढ्या लवकर आपण तयारी करू तेवढं यशस्वी होण्याचे चान्सेस हे जास्त असणार आहे. त्यामुळे आपण बाकीच्या निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला करा. एक्झाम आज न उद्या, उद्या न परवा होणारच आहे. फक्त गरज आहे आपण त्या संदर्भामध्ये तयारीमध्ये राहण्याकरिता. त्यामुळे जे आहे तुमची तयारी याला जोड म्हणून उपलब्ध आहे या ठिकाणी मिशन टेट बॅच. या बॅच मध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं ही जी टीम दिसत आहे मित्रांनो ती टीम महाराष्ट्रामधली टॉपची टीम आहे. जसं की तुम्हाला एक उदाहरण म्हणून जर या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला तर हे आहेत ज्ञान वराळे सर जे आपल्याकडे मॅथ रिझनिंग हे शिकवतात. यांनी स्वतः मागची जी टेट दिली होती त्यावेळेस 174 चा स्कोर केला होता. आपण ही एकमेव बॅच अशा प्रकारे बनवलेली आहे ज्यामध्ये एक विषय शिकवण्याकरिता 2-2 एक्सपर्ट आपण या ठिकाणी घेतलेले आहे. उदाहरणार्थ इंग्लिशसाठी रुचिता मॅम आहे, त्यानंतर इंग्लिशसाठी जे आहे पोहेकर सर देखील आहे. आता हे 2-2 एक्सपर्ट घेण्यामागचं कारण असं आहे की एका एक्सपर्ट करून एखादी कन्सेप्ट जर का आपली क्लिअर होणं बाकी राहिली तर निश्चितपणाने दुसरा जो एक्सपर्ट आहे तो ती कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय राहणार नाही. आणि यावेळेस कॉम्पिटिशन टफ असल्या कारणाने आपल्याला जे आहे छोट्या मोठ्या चुका देखील परीक्षेमध्ये होऊ द्यायची नाही. त्यामुळे जेवढा जास्त स्कोर तेवढ्या जास्तीत जास्त चान्सेस आहेत आपले स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरीला लागण्याचे. आणि स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरी करण्यापेक्षा आनंदापेक्षा जे आहे दुसरा कोणताही सर्वोच्च आनंद असू शकत नाही. आपल्याला जर यांचं मार्गदर्शन हवं असेल आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जबरदस्त मार्क घ्यायचे असेल तर तुमच्याकरिता सोपा उपाय आहे. मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. फ्रीमध्ये ते तुम्ही डाउनलोड करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. यांचे जे डेमो आहेत डेमो लेक्चर म्हणून आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलला देखील पाहू शकता. यामध्ये तुम्हाला PDF नोट्स, टेस्ट सिरीज भरपूर जे स्टडी मटेरियल आहे ते देखील प्रोव्हाइड केल्या जातं आहे.